आपल्या आयुष्यातील 70% दुःख हे आपल्याबरोबर जे घडतं त्यामुळं नाही, तर आपण त्यावर कसे रिॲक्ट करतो किंवा प्रतिक्रिया देतो त्यामुळं होतं. कोणी काही बोललं आणि आपण लगेच उत्तर दिलं आणि नंतर मात्र आपल्याला वाटलं की हे असं बोलायला नको होतं. आज आपण शिकणार आहोत एक अशी कला जी आपलं उरलेलं आयुष्य शांत, सुखी आणि सन्मानानं जगायला मदत करेल. द आर्ट ऑफ नॉट रिॲक्टिंग म्हणजे प्रतिक्रिया न देण्याची कला. एक साधा प्रसंग बघूया. तुमचा मुलगा घरी येतो, तुम्ही काहीतरी त्याला विचारता आणि तो फोनमध्ये बिझी असतो, उत्तरच देत नाही. तुम्हाला वाटतं आमचं आता काहीच महत्व राहिलं नाही का? आणि लगेच रिॲक्शन, तुला आईबापाची कदरच नाही. मुलगा चिडतो, मग तुम्हीही चिडता आणि घरात मग पुढे काही तास तणाव. किंवा टीव्हीवर काहीतरी डिबेट चालू आहे न्यूज चॅनलवर, कोणीतरी तुमच्या आवडत्या नेत्याबद्दल काहीतरी बोलतो, तुमचा बीपी लगेच वाढतो, तुम्ही जोरात बोलायला लागता. अरे पण त्या टीव्ही मधल्या पडद्यावरच्या व्यक्तीला त्यांना काही फरक पडणार आहे का? म्हणजे काय, आपण आपल्या रिॲक्शनमुळं स्वतःचं अपरिमित असं नुकसान करून घेतो. आता बघूयात ही रिॲक्शन म्हणजे नेमकं काय. रिॲक्शन म्हणजे क्षणात विचार न करता दिलेली प्रतिक्रिया. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, तर थांबून समजून उमजून दिलेलं उत्तर. सायन्स काय सांगतं, जेव्हा आपण लगेच रिॲक्ट करतो तेव्हा आपल्या मेंदूतला अमायग्डाला ऍक्टिव्ह होतो. म्हणजे मेंदूतला एक भाग आहे जो ह्या रिॲक्शनसाठी जबाबदार असतो, तो ऍक्टिव्ह होतो आणि तो आपल्याला सांगतो आता तुला लढायचं तरी आहे किंवा पळायचं तरी आहे. आणि मग आपण लढाईच्या हिशोबाने आपल्या रिॲक्शन द्यायला लागतो. आणि म्हणूनच आपण रागात बोलतो आणि नंतर मात्र पश्चाताप करत बसतो. एका छोट्या रिॲक्शनमुळे काय काय होतं बघा. नाती तुटतात, मन दुखावतात, आपला स्वतःचा बीपी वाढतो, आजूबाजूच्यांचा बीपी वाढतो, आपली झोप उडते, आपण अस्वस्थ होतो, आपण अनइझी होतो. आणि कधी लक्षात आलंय का, हा 5 सेकंदांचा राग कधी कधी 5-5 दिवस आपल्या मनात साठवून राहतो. एक वाक्य, तू काही कामाचा नाहीस, हे बोलायला फक्त 2 सेकंद लागतात, पण ते ऐकणाऱ्याच्या मनात मात्र वर्षानुवर्ष राहू शकतं. वय वाढलं की आपल्याला काय हवं असतं, शांतता, आदर आणि समाधान. पण जर आपणच प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत राहिलो तर आपलीच शांतता आणि मानसिक स्वास्थ्य नष्ट होतं. ज्येष्ठ माणूस मोठा असतो कारण तो शांत असतो. तुमचा अनुभव, तुमचं वय ते तुम्हाला एक शक्ती देतं शांत राहण्याची. मी तुम्हाला एक शरद काकांची गोष्ट सांगतो. शरद काका 68 वर्षांचे. ते लहान सहान गोष्टीवरती लगेच रिॲक्ट करायचे. आपण फटकळ तोंडाचा माणूस म्हणतो ना तसं. त्यामुळे व्हायचं काय, घरात सतत भांडणं, त्यांचा स्वतःचा बीपी कायम हाय, झोप नीट नाही. एक दिवस डॉक्टर म्हणाले, तुमचं शरीर नाही, तुमची ही रिॲक्शन देण्याची जी सवय आहे ती तुम्हाला मारते. आणि त्याच दिवशी त्यांनी एक नियम केला, कोणत्याही गोष्टीवर रिॲक्शन देण्याआधी 15 सेकंद थांबायचं. पहिल्या काही दिवस त्यांना ते कठीण गेलं, पण हळूहळू भांडणं कमी झाली, त्यांचा बीपी कंट्रोलमध्ये आला आणि घरात शांतता नांदू लागली. आज ते म्हणतात, मी माझं आयुष्य बदललं फक्त अशी तातडीची रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया देणं बंद करून. आता प्रत्येकाचा स्वभाव कधीतरी असा होतो, चिडचिडा माणूस होतो. त्यामुळे कधी कधी असं होतं की आपण पटकन रिॲक्ट करून जातो. पण याच्यावरती काही सोल्युशन आहे का, उपाय आहे का? तर याच्यावरती आपण एक 8 ते 10 असे प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत जे आपण उदाहरणांच्या सहित बघूयात आणि ते तुम्हाला तुमच्या डेली आयुष्यात वापरता येतील असे हे उपाय आहेत. पहिला आहे 15 सेकंदांचा पॉज नियम. म्हणजे 15 सेकंद थांबायचं. काय करायचं, कोणी काहीही बोललं लगेच उत्तर द्यायचं नाही. मनात तुम्ही 15 पर्यंत आकडे मोजा. समजा तुमचा मुलगा तुम्हाला म्हणाला, बाबा तुम्हाला यातलं काही कळत नाही. तुमची लगेच रिॲक्शन, तुम्ही जर आधीचे तुम्ही असाल तर काय रिॲक्शन देणार,
आम्ही तुला वाढवलं आणि तू आम्हाला शिकवतोस. याचा रिझल्ट काय होणार? भांडण होणार. परंतु तुम्ही जर 15 सेकंद थांबलात, तुम्ही 15 आकडे मनात मोजलेत आणि मग शांतपणे तुमची जी प्रतिक्रिया आहे, रिस्पॉन्स आहे, तो जर असा आला, ठीक आहे, मग तू सांग काय योग्य आहे. याचा रिझल्ट काय होईल तर तुमचा संवाद सुरू होईल. म्हणजे आधीची तुमची तातडीची रिएक्शन जाऊन विसंवाद झाला असता, इथे तुम्ही थोडे 15 सेकंद थांबून योग्य विचार करून तुम्ही रिप्लाय केलात आणि इथून पुढे संवाद सुरू झाला. याच्या मागचं सायन्स काय आहे तर तुम्ही जे 15 सेकंद थांबलात त्यात तुमच्या मेंदूला विचार करण्याची संधी मिळाली. तुमचा अमायिकडाला, जो मेंदूचा जो पार्ट आहे, तो पटकन रिॲक्शन देतो, तो शांत झाला आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जो भाग विचार करण्यासाठी जाणला जातो मेंदूचा, तो ऍक्टिव्ह झाला. दुसरं आहे पाणी पिण्याची सवय. तुम्ही म्हणाल ह्याचा त्याचा काय संबंध? सांगतो. काय करायचं? तुम्हाला राग आला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखादा समजा न्यूज चॅनलवरची डिबेट बघून तुम्हाला राग आला, तुम्ही काय करायचं तर लगेच उठायचं आणि एक ग्लासभर किंवा पेलाभर पाणी प्यायचं. समजा तुमची बायको तुम्हाला म्हणाली की तुम्ही दिवसभर काही कामच करत नाही, किंवा नवरा म्हणाला बायकोला की तू कायम मोबाईलच हातात घेऊन फिरत असतेस. रिॲक्शन काय होणार? चिडचिड होणार. त्याच्याऐवजी तुम्ही काय करता? तुम्ही उठता, पाणी पिता, 10 सेकंद शांत राहता आणि मग तुमचा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद येतो, ठीक आहे, तू म्हणतेस ना दिवसभर काही काम करत नाही, मग मी आज काय मदत करू शकतो? सायन्स काय सांगतं? पाणी म्हणजे शरीराचं तापमान कमी. ज्या क्षणी तुम्ही पाणी पिता, तुमच्या शरीराचं मेंदूसहित तापमान कमी होतं, तुमची नर्वस सिस्टीम काम होते, शांत होते. तिसरी गोष्ट आहे जागा बदलण्याची सवय. काय करायचं? जिथं टेन्शन आहे तिथून दूर जायचं. याला पळ काढणं असं म्हणायचं नाही. पुढे तुम्हाला ते उदाहरण सांगितल्यावर लक्षात येईल. जर टीव्हीवरती एखादी डिबेट चालू आहे, अदवा तद्वा ते लोक भान सुटल्यासारखं काहीतरी बोलतायत आणि तुमचा बीपी इकडे वाढायला लागलाय, तुम्ही सरळ त्या रिमोटने टीव्ही बंद करायचा आणि बाहेर बाल्कनीत जाऊन तुम्ही 10 मिनिटं उभं राहायचं. तुम्ही ते असं केल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला शांत वाटायला लागेल आणि तुम्हाला कळेल की या चर्चेतला बाष्कळपणा किंवा इररिलेव्हन्स किंवा त्याचा अतार्किकपणा तुम्हालाच पटून जाईल. एन्व्हायरमेंटल चेंज केलं की इमोशनली माणूस रिसेट होतो, हे त्याच्या मागचं शास्त्र आहे. चौथी गोष्ट आहे उत्तर देणं टाळा. सिलेक्टिव्ह सायलन्स. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची खरंच गरज असते का? नातेवाईक म्हणतो तुम्ही आता युजलेस झाला आहात. याच्यावरती रिॲक्शन तुम्ही दिली असती तर वाद झाला असता. त्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं? फक्त एक हलकसं स्मित करा आणि विषय बदलून टाका. याच्या मागचं पॉवरफुल सत्य काय? काही शब्दांना उत्तर दिलं नाही तर ते स्वतःच मरून जातात. पाचवी गोष्ट आहे दीर्घ श्वास, ब्रीदिंग कंट्रोल. काय करायचं? अशी परिस्थिती आली, 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद तो धरून ठेवायचा आणि 6 सेकंदात तो सोडायचा. तुम्हाला एखादी बातमी कळली आणि ती वाईट बातमी आहे, अचानक कळली, तुमचं मन अस्थिर झालं, तुम्ही बसता एका ठिकाणी शांत आणि असे 5 श्वास घेता, जे डीप ब्रीदिंग आपण ज्याला म्हणतो, खोल श्वास घेता. या पद्धतीने 4 सेकंद श्वास घ्यायला, 4 सेकंद तो श्वास धरून ठेवायला आणि 6 सेकंदात तो श्वास सोडायला. याचा रिझल्ट काय होतो? ऑटोमॅटिकली तुमची जी हृदयाची वाढलेली गती असते, हार्ट रेट असतो, तो कमी होतो. तुमची विचार करायची प्रक्रिया स्पष्ट होते आणि ते जे काही मेंदूवरती धुकं त्या बातमी ऐकल्यामुळं आलेलं असतं ते कमी होतं. तुम्ही स्पष्ट विचार करू लागता. याच्या मागचं सायन्स असं आहे, डीप ब्रीदिंग म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि शांतता तुमच्या मनाला आणि चित्ताला मिळते. 6वी गोष्ट आहे मनात वाक्य रिपीट करा. मेंटल प्रोग्रामिंग. काय करायचं? एक वाक्य ठरवा, ही गोष्ट महत्वाची नाही. उदाहरण द्यायचं झालं तर कोणी तुमच्यावर टीका केली, तुम्ही मनात म्हणता ही गोष्ट महत्वाची नाही. रिझल्ट काय होते? रिॲक्शनच थांबून जाते, रिॲक्शन येतच नाही तुमच्याकडून. 7वी गोष्ट आहे
डिले टेक्निक. उत्तर उशिरा द्या. काय करायचं? ताबडतोब उत्तर द्यायचंच नाही. 10 मिनिटांनी द्यायचं किंवा नंतर द्यायचं, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा. व्हॉट्सअपवर कोणी तुमचा आता ग्रुप असतात, त्याच्यावरती कोणीतरी वाद घालत असतो, तुम्हालाही माहिती आहे तो विनाकारण आहे आणि काही त्याची गरज नाही. तुम्ही आधीचे जर असाल तर तुम्ही लगेच त्याला काहीतरी रिप्लाय करणार आणि मग तो वाद वाढत जाणार. ह्याच्याऐवजी काय करा, तो फोनच बाजूला ठेवा ना. 15 मिनिटांनी तुम्ही रिप्लाय करू शकता, ठीक आहे आपण नंतर बोलू. रिझल्ट काय होतो तर 90% वेळा जो वाद तुमच्या इन्स्टंट रिॲक्शन तातडीच्या प्रतिक्रियेने वाढला असता तो टाळला गेला. 8वी गोष्ट आहे, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवा, ज्याला एम्पॅथी असं आपण म्हणतो. तुमचा मुलगा चिडतो तर तुमची रिॲक्शन काय? तो वाईटच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. याच्याऐवजी त्याला कदाचित कामाचा ताण असेल तर याचा रिझल्ट होणार तुमचा राग हा समजूतदारपणात बदलला, कारण तुम्ही त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला. 9वी गोष्ट आहे, असा विचार करून बघायचा, ही गोष्ट जी मला आता जिने राग येतोय, चिडचिडा मी झालोय, ती 5 वर्षांनी महत्वाची असेल का याची टेस्ट. समजा आजचं भांडण, स्वतःला विचारा 5 वर्षांनी या मुद्द्याचं महत्व असेल का? आणि जर तुमचं उत्तर नाही असेल, आणि बऱ्याच वेळा हे नाही असंच असतं, मग रिॲक्ट का करायचं, कशासाठी करायचं? 10वी गोष्ट आहे, शांत राहण्याचा सराव, डेली प्रॅक्टिस. रोज एक सिच्युएशन निवडायची जिथं रिॲक्ट करायचंच नाही. समजा आज टीव्हीच्या डिबेटवरती काहीही रिॲक्शन द्यायची नाही, घरातही द्यायची नाही, उचलून फोन करून मित्रांनाही द्यायची नाही, आणि मग हळूहळू ती तुमची सवय बनून जाईल. लक्षात घ्या, अशी एखादी डिबेट चालू असते, कोणता तरी तुम्हाला मुद्दा पटलेला नसतो, मग तुम्ही घरात वादविवाद करायला सुरुवात करता. घरातल्यांनी काही तुम्हाला प्रतिसाद दिला नाही की तुम्ही मित्राला फोन करता जो तुमच्यासारखा विचार करणारा असतो, आणि मग तासनतास तुम्ही त्या विषयावर बोलत राहता, आणि ज्याला नंतर तुम्हाला कळतं की काहीच अर्थ नव्हता, आपण 1 तास वायाला घालवला, फोनचं बिलही आपलं 10-15 रुपयाने वाढलं. त्यामुळे ही जी शांत राहण्याची प्रॅक्टिस आहे ती आपल्याला फायद्यातच ठेवते. आता आपण कम्पेअर करू, तुलना करू, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स हे 2 वेगळे शब्द आहेत. रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. याच्यात फरक आहे, तो इथे समजून घेऊयात आपण. हे फक्त 2 शब्द नाहीत, त्या 2 वेगवेगळ्या जीवनशैली आहेत. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स ह्या 2 वेगवेगळ्या जीवनशैली आहेत. रिॲक्शन म्हणजे कोणी बाहेरून एक बटन दाबलं आणि तुम्ही लगेच चालू झालात, बड 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 तुमची चालू झाली. कोणीतरी एक वाक्य बोललं आणि तुमचा राग, तुमचा आवाज, तुमचा ताण सगळं एका क्षणात बाहेर आलं. म्हणजे त्या क्षणी तुम्ही तुमच्या मनाचा रिमोट, तुमच्या स्वतःच्या मनाचा रिमोट तुमच्या हाती न ठेवता दुसऱ्याच्या हातात दिलेला असतो. लक्षात घ्या, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 10 मिनिटं शांत बसून आठवा, किती परिस्थितीत कोणीतरी दुसऱ्याने आपल्या या रागाचा गैरफायदा घेतलेला असतो. पण रिस्पॉन्स म्हणजे काय? रिस्पॉन्स म्हणजे रिमोट हा परत आपल्याकडे घेणं, आपल्या हातात घेणं. प्रसंग तोच असतो, माणूस तोच असतो, शब्द तेच असतात, पण तुमची अंतर्गत स्थिती वेगळी असते. रिॲक्शन ही पटकन येते, पण त्याचं नुकसान हे खूप काळ टिकतं. फक्त 3 सेकंदाचा राग 3 दिवसांचं मौन निर्माण करू शकतो. फक्त एक कठोर वाक्य 3 महिन्यांचं नातं थंड करू शकतं. म्हणून रिॲक्शन ही कायम स्वस्त असते, पण त्याची किंमत आपल्याला खूप महाग जाते. रिस्पॉन्स, प्रतिसाद थोडा उशिरा येतो, पण तो नातं वाचवतो, तो आपलं मनाचं स्वास्थ्य, शांती वाचवतो, आपला सन्मान वाचवतो. रिॲक्शन मध्ये अहंकार बोलतो, तू मला असं कसं बोललास. रिस्पॉन्स मध्ये शहाणपण बोलतं, आता इथे योग्य काय आहे. रिॲक्शनला अहंकार पेटवतो आणि रिस्पॉन्सला अनुभव दिशा देतो. आणखी एक मोठा फरक, रिॲक्शन मध्ये तुम्ही क्षणासाठी जिंकता, पण नंतर मात्र तुम्ही आयुष्यभरासाठी हारता. कारण नंतर तुम्हालाच वाटतं, मी इतका का बोललो किंवा बोलले, मी एवढा का चिडलो, मी स्वतःलाच का हरवलं.
पण रिस्पॉन्समध्ये कधी कधी बाहेरून तुम्ही शांत दिसता, गप्प दिसता, पण आतून तुम्ही खूप मोठी लढाई जिंकलेली असता. दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतःच्या रागाला थांबवणं, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे फार मोठं असतं. आपल्याला अनेकदा वाटतं ताबडतोब उत्तर दिलं म्हणजे आपण मजबूत, आपण हुशार, आपण हजरजबाबी. पण खरं बघा, मोठ्यानं बोलणं ही ताकद नाही, स्वतःला थांबवणं ही ताकद आहे. राग येणं समस्या नाही, रागाच्या क्षणी स्वतःचा ताबा जाणं ही समस्या आहे. ही रिॲक्शन शरीरावर देखील हल्ला करते. तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, कानाच्या पाळ्या गरम होतात, रक्तदाब वाढतो, चेहऱ्यावर ताण येतो, रात्रभर तोच प्रसंग मनात फिरत राहतो, विचारचक्र त्याच दिशेने चालू राहतात. एका व्यक्तीनं एक वाक्य बोललं आणि शिक्षा कोणाला मिळाली? आपल्याच शरीराला ना. पण रिस्पॉन्स शरीराला सांगतो धोका नाही, शांत राहा. उदाहरण बघा, सून उशिरा उठली, रिॲक्शन काय म्हणेल तुमची? आजकालच्या मुलींना काही शिस्तच नाही. पण रिस्पॉन्स काय म्हणेल? काय झालं, तब्येत बरी आहे ना? मुलगा तुमचा फोनमध्ये व्यस्त आहे, रिॲक्शन म्हणेल आता आमची किंमतच उरली नाही, आमच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही. पण रिस्पॉन्स म्हणेल तुला वेळ मिळाला की 10 मिनिटं माझ्या बरोबर बस. व्हॉट्सअपवर कोणी टोमणा मारला, रिॲक्शन लगेच तुम्हाला परिच्छेद लिहायला लावेल, पॅराग्राफच्या पॅराग्राफ तुम्ही उत्तर म्हणून लिहाल लगेच. पण रिस्पॉन्स काय करेल तर तो फोन बाजूला ठेवतो आणि विचारतो या टोमण्याला, या निरर्थक गोष्टीला उत्तर देणं खरंच आवश्यक आहे का? म्हणून लक्षात ठेवा, रिॲक्शन मध्ये प्रसंग मोठा होतो आणि रिस्पॉन्स मध्ये माणूस मोठा होतो. रिॲक्शन मध्ये तुम्ही बाहेरच्या जगाचे कैदी होता, रिस्पॉन्स मध्ये तुम्ही स्वतःच्या मनाचे स्वामी होता. आणि एक गोष्ट फार स्पष्ट समजून घ्या, रिस्पॉन्स म्हणजे गप्प बसणं नाही, रिस्पॉन्स म्हणजे भीती नाही, रिस्पॉन्स म्हणजे अन्याय सहन करणं नाही. रिस्पॉन्स म्हणजे पहिलं स्वतःला सांभाळणं आणि मग योग्य वेळी, योग्य शब्दात, योग्य प्रमाणात बोलणं. ही कमजोरी नाही, ही परिपक्वता आहे. आणि ही साधना आहे, हीच आयुष्य सुंदर बनवणारी कला आहे. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, ज्याला स्वतःवर नियंत्रण मिळवता आलं तोच खरा शक्तिशाली. विपश्यना काय शिकवते? ऑब्झर्व करा, रिॲक्ट करू नका. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही मंडळी, ती सर्वात मोठी ताकद आहे. आणि आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचं आयुष्य खरंच तुमच्या हातात आहे का? की कोणाचंही एक वाक्य, एक छोटा प्रसंग तुमचं पूर्ण मन, तुमचा पूर्ण दिवस आणि तुमची शांतता बिघडून टाकायला पुरेसं आहे? आपण आयुष्यभर खूप काही कमावतो, पैसा, घर, नाती, अनुभव. पण जर स्वतःच्या मनावरचं नियंत्रण गमावलं तर हे सगळं असूनही आपण आतून रिकामे राहतो. त्यामुळे आजपासून एक छोटा निर्णय घ्या. कोणी काही बोललं, काहीही घडलं, मी लगेच रिॲक्ट करणार नाही. कारण शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं आहे. लक्षात ठेवा, जग जिंकणं मोठं नाही, स्वतःच्या रागावर, आपल्या रिॲक्शनवर विजय मिळवणं हीच खरी महानता आहे. आणि कदाचित आजचा हा एक छोटा बदल तुमचं उरलेलं आयुष्य अधिक शांत, अधिक आनंदी आणि अधिक सुंदर करून टाकेल. त्यामुळे आजपासून सुरुवात करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आज शांत राहणार, मी रिॲक्शन देणार नाही, मी रिस्पॉन्स देणार, मी रिॲक्ट करणार नाही, मी रिफ्लेक्ट करणार आणि माझं आयुष्य बदलणार. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण आजकालच्या जमान्यात लोक अशी इन्स्टंट रिॲक्शन, तातडीची प्रतिक्रिया देऊन खूप सारे त्यांचे संबंध बिघडलेले आहेत. खूप ठिकाणी त्यांनी वाईटपणा घेतलेला आहे. कधी कधी आपल्यात पण ती सवय असते. तर हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा की ज्यांच्या बाबत ही समस्या तुम्हाला जाणवते, की ते पटकन प्रतिक्रिया देतात, फटकळ तोंडाचे असतात आणि त्यांना या व्हिडिओतल्या सांगितलेल्या सोल्युशन्स किंवा उपायांनी आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणता येईल. आणि तुम्ही जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर मला माहिती आहे तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल. आणि भेटूयात आपण अशाच एखाद्या तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.